प्रत्येक पालकाचे आपल्या मुलाला भरपूर मार्क मिळावे हे प्राधान्यक्रमावर असलेलं पहिलं ध्येय असतं. त्यामुळे जर त्याला अभ्यासात शिकवलेलं सगळं पटापट येत नसेल, त्याच्या परीने त्याने कितीही अभ्यास केला, तरी पालकांना हवे तसे मार्क मिळत नसतील, तर ते त्याला रागवतात, ओरडतात, ट्युशन लावतात. त्याची क्षमता कशी आहे, किती आहे याचा अंदाज यायच्या आतच त्या मुलाकडून अपेक्षा केल्या जातात. तसं पाहिलं तर आपणही जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही सांगितल्यावर जर लवकर कळत नसेल, आकलन होत नसेल, पटकन उमजत नसेल, तर "मंद आहेस का? डोक्यावर पडला आहेस का?" असं सहजगत्या म्हणतो. पण ते किती चुकीचं आहे. कारण त्याने त्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाला आपण ठेच पोहोचवत असतोच. कारण त्यांचं तसं वागणं मुद्दाम नसतं. कधी-कधी एखाद्या व्यक्तीची बौद्धिक वाढ ही सरासरीपेक्षा कमी असते, म्हणजे त्यांना बौद्धिक अपंगत्व असू शकतं. इंटलेक्चुअल डिसॅबिलिटी. ज्याची सगळ्या पालकांना आणि शिक्षकांना आवर्जून माहिती असली पाहिजे. जेणेकरून अनेक लहान मुलं आई-वडिलांच्या मारापासून, शिक्षेपासून वाचतील आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि शक्य तितका शेअर करा. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउंसलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. बुद्धिमत्ता कमी असलेल्यांना आधी मतिमंद, मेंटली रिटायर्ड असं म्हटलं जायचं. तो शब्द दुखवणारा असल्यामुळे त्याला बौद्धिक अपंगत्व, इंटलेक्च्युअली डिसेबल असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे माननीय नरेंद्र मोदी यांनी शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी विकलांगच्या ऐवजी दिव्यांग असा शब्द सुचवला. कारण त्यांनी मनुष्यत्वाचा सन्मान केला जातो. एखाद्याची बुद्धिमत्ता कमी आहे म्हणजे काय? किंवा मुळातच बुद्धिमत्ता म्हणजे काय? एखादी व्यक्ती विचार कसा करते, तर्क कसा लावते, समस्या कशी सोडवते, तिची स्मृती कशी आहे, त्या व्यक्तीला अमूर्त बाबींचं आकलन कितपत होतं, भाषा, गणित ह्याच्यातली क्षमता कशी आहे, हे सगळं म्हणजे बुद्धिमत्ता. जी आय-क्यू जे बुद्धी गुणांक ह्या एककात मोजतात. थोडक्यात काय, तर समस्या सोडवण्यासाठी किंवा परिस्थितीचा अंदाज बांधण्यासाठी एखादी व्यक्ती उपलब्ध माहितीचा, तर्काचा वापर किती चांगल्या प्रकारे करू शकते, हे बुद्धिमत्तेद्वारे आणि म्हणजेच बुद्धी गुणांकाद्वारे कळू शकतं. मग एखाद्याची बुद्धिमत्ता इतरांपेक्षा कमी आहे की अधिक, हे कसं मोजणार? म्हणजे माप काय? यासाठी एक आलेख म्हणजे एक ग्राफ आखला जातो, जो बेल कर्व्ह घंटीच्या आकारासारखा असतो. बहुतांश लोक कमी जास्त प्रमाणात सर्वसामान्य सरासरी बुद्धिमत्तेचे असतात. म्हणजे त्यांचा बुद्ध्यांक 100च्या मागे-पुढे 20 म्हणजे 80 ते 120 असा असतो. त्याला आपण एक एव्हरेज असं म्हणूया. एव्हरेज 100. 120च्या पुढे असणारे म्हणजे आयक्यू 120च्या पुढे असणारे काही लोक किंवा त्याहूनही अधिक बुद्ध्यांक असणारे लोक जे अति जास्त बुद्धिमान असतात. तर सरासरीपेक्षा कमी म्हणजे 80 हून कमी असणारे किंवा त्याहूनही कमी असणारे जे कमी बुद्धिमत्तेचे असतात. 70 पेक्षा कमी आहे त्यांना बौद्धिक अपंगत्व आहे असं समजलं जातं. मग त्यांचं जन्मवय कालक्रमानुसार कितीही असलं तरी त्या मुलांचं मानसिक वय हे त्या वयानुसार म्हणजे शारीरिक वयानुसार वाढत नाही. म्हणजे वयाने 13 वर्षाचं मूल हे बुद्धीने 5 वर्षाचं असू शकतं. अर्थात अगदी बालवयामध्ये बौद्धिक अपंगत्वाचा अंदाज येऊ लागतो. कारण एकूणच या मुलांचा विकास हा मंद गतीने होतो. मग ते वाढीचे टप्पे देखील म्हणजे मग कुशीवर वळणं, रांगणं, बसणं, चालणं हे देखील इतर मुलांच्या तुलनेमध्ये थोडेसे उशिराने हे टप्पे गाठल्या जातात. मग हळू मोठं होत असताना गोष्टी लक्षात ठेवणं, केलेल्या कृतीचे परिणाम लक्षात न येणं, रागावर नियंत्रण न ठेवता येणं, तर्क न लावता येणं, छोट्या-मोठ्या प्रसंगी पटकन निर्णय घेता न येणं, सांगितलेल्या सगळ्या सूचना लक्षात न राहणं, अशी लक्षणं ही त्या वाढत्या वयानुसार दिसू लागतात. 70च्या कमी बुद्धी गुणांक असेल, तर बौद्धिक अपंगत्व समजलं जात असलं तरीही त्यामध्ये 4 स्तर केलेले आहेत, की 100 हा जो बुद्धी गुणांक आहे, त्याच्या पुढे म्हणजे 100, 120 आणि पुढे असणारे हे सगळे हुशार, बुद्धिमान. तर 100च्या कमी हे 80 पर्यंत सरासरी आणि त्याच्या खाली थोडेसे कमी हुशार, कमी बुद्धिमान किंवा बौद्धिक अपंगत्वाकडे. त्यातही 70 ते 50
हा बुद्धी गुणांक असलेल्या मुलांचं बौद्धिक अपंगत्व हे सौम्य गटामध्ये मोडतं. या मुलाला आपली वैयक्तिक कामं करता येतात. लेखन, वाचन, बेसिक हिशोब हे थोड्याफार प्रमाणात जमतं. चित्रकला, हस्तकला, एखादा छंद, काही नृत्य प्रकार, खेळ इत्यादी ते शिकू शकतात. ह्यांच्यासाठी असलेल्या विशेष शाळांमधून मेणबत्त्या बनवणं, आकाशकंदील बनवणं अशी व्यावसायिक कौशल्य देखील ते शिकू शकतात. ओळखीच्या जागांवर ठरवून दिल्याप्रमाणे एकट्यानं प्रवास पण करू शकतात. त्यांचं मानसिक वय साधारण 9 ते 12 इतपत राहतं. म्हणजे यांचं वय कितीही वाढलं, तरी फार झालं तर बौद्धिक वय हे 12च्या पुढे जात नाही. त्यामुळे ही मुलं गरजेपुरती आर्थिक कमाई करून एक स्वावलंबी आयुष्य जगू शकतात. मध्यम अपंगत्व असणाऱ्या मुलांचं मानसिक वय हे 6 ते 9 असतं आणि बुद्ध्यांक असतो 49 ते 35. ही मुलं देखील बऱ्यापैकी आपल्या वैयक्तिक गरजा भागवू शकतात. म्हणजे आपल्या सुरक्षेची काळजी घेऊ शकतात. कामात जर स्लो असले तरी बऱ्यापैकी निभवू शकतात. अवधान क्षमता, भाषा ज्ञान, स्मृती याबाबतची समजही त्यांची अतिशय प्राथमिक स्वरूपाची असते. थोडीफार अक्षर ओळख आणि थोडाफार संख्या ज्ञान इतपतच त्यांची शैक्षणिक प्रगती. पण त्यासाठीही अथक प्रयत्नांची गरज असते. शाळा, शिक्षक, पालक ह्याच्या बरोबरच समाजाचा देखील खूप मोठा एक हातभार या मुलांच्या प्रगतीसाठी लागू शकतो. याहूनही कमी बुद्ध्यांक म्हणजे 34 ते 20 असा बुद्ध्यांक असणारी मुलं हे तीव्र अपंगत्वामध्ये मोडतात. मग यांचं वय कितीही असलं, तरी मानसिक वय हे 3 ते 6 पर्यंतच असतं. मग यांची बौद्धिक वाढ ही मंद गतीने होते. रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणारं व्यवहार ज्ञान नसतं. समोरच्यानी बोललेलं थोडंफार कळतं, पण पूर्ण आकलन नाहीच होत. त्यामुळे संवाद साधणं पण अवघड होतं. स्वतःची दिनचर्या पार पाडण्यासाठी थोडीशी यांना सुपरव्हिजनची म्हणजे देखरेखीची आवश्यकता असते. काही मुलं ज्यांचा बुद्ध्यांक 20च्याही खाली असतो, त्यांना अतितीव्र बौद्धिक अपंगत्व असतं. अर्थातच अशांचं प्रमाण खूप कमी असतं. पण तरीही असं बौद्धिक अपंगत्व असलेल्यांमध्ये एक 85% च्या आसपास ही सौम्य गटातच मोडतात. त्यामुळे अतितीव्र गटात म्हणजे 20च्या खाली बुद्ध्यांक ज्यांचा आहे, या मुलांचं प्रमाण हे अगदी 1% असतं. त्यांचं मानसिक वय 3 वर्षाहूनही कमी असतं. म्हणजे साहजिकच अतितीव्र अपंगत्व असणारी मुलं सर्व बाबतीमध्ये परावलंबी असतात. म्हणजे एखाद्या 2-3 वर्षाच्या मुलाचं करावं, तसं ह्यांचं वयाने कितीही वाढले तरी करावं लागतं. कारण शरीरात जे बुद्धीचा विकास नाही झाला तरी शरीर मात्र मोठ्यांसारखं होत असतंच ना. जे वयात आल्यावर मुलींची मासिक पाळी सुरू होणं वगैरे देखील हे बदल होतातच. त्यामुळे त्यांना खूप जास्त मदतनीसाची गरज असते. पण यातून एक नक्की लक्षात येतं, की बौद्धिक अपंगत्व असलेलं मूल जेव्हा घरी असेल, तर तेव्हा घरातील इतरांच्या क्षमतेचा, संयमाचा अक्षरशः कस लागतो. जेव्हा पालकांच्या लक्षात येतं, की आपलं मूल स्लो आहे, बौद्धिक पातळीवर सक्षम नाही, तेव्हा अतिशय दुःखी, निराश होतात ते. आपल्याच नशिबी असं बाळ काय? आपण काय पाप केलं? असेही असंख्य प्रश्न त्यांच्या मनात येतात. आपलं बाळ हे सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळं आहे, हे मानायला त्यांचं मन सुरुवातीला तयारच नाही. अशा वेळी त्यांना अतिशय योग्य मार्गदर्शनाची गरज असते. तेव्हा सगळ्यात पहिली पायरी काय? तर कितीही निराश वाटलं, तरी आपलं बाळ हे सर्वसामान्यासारखं नाही, ही वास्तविकता अशा मुलांच्या पालकांनी लवकरात लवकर स्वीकारणं गरजेचं आहे. कारण असं होण्यामध्ये म्हणजे त्या मुलांचं असं होण्यामध्ये कुणाचाही दोष किंवा चूक नाही, हे मान्य करायलाच पाहिजे. मग एकमेकांवर चिड करणं, आरोप करणं हे थांबवायला पाहिजे आणि त्या मुलाला तज्ञ डॉक्टरकडे दाखवून तो बुद्ध्यांकाच्या कोणत्या गटात मोडतो, ह्याचं निदान लवकरात लवकर करून घ्यावं. कारण त्यानुसार त्या मुलाला विशेष शाळेत घालता येतं म्हणजे घालायला पाहिजे. कारण विशेष गरजा असणाऱ्या या मुलांना विशेष शिक्षकांच्या मदतीने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. तेव्हा लोक काय म्हणतील यापेक्षा आपलं मूल स्वावलंबी होणं हे जास्त आवश्यक आहे. पालकांनीही म्हणजे त्या मुलाला मानसिक आधार द्यावा लागतो आणि पालकांनाही एकमेकांना मानसिक आधार द्यावा लागतो. विशेष प्रकारच्या या पालकत्वाची आव्हानं पेलण्यासाठी संपूर्ण कुटुंबानेच ही संगोपनाची जबाबदारी स्वीकारणं गरजेचं असतं. अन्यथा ते मूल घरच्यांच्या प्रेमापासून वंचित राहतं आणि स्वतःची कसलीही चूक नसताना ते मूल मानसिक आणि भावनिक अत्याचार सहन करत राहतं. वयानं कितीही मोठी दिसत असली, तरी बुद्धीनं आणि मनाने बाल असणारी ही मुलं
मुलंच खूप निरागस आणि निष्पाप असतात. आपण असे आहोत ह्याची जाणीव देखील त्यांना नसते. तेव्हा त्यांचा राग येऊन, त्यांच्यावर दया दाखवून काहीच होणार नसतं. त्यांना फक्त प्रेमाची गरज असते. बौद्धिक अपंगत्व येण्याची अजूनही सगळी कारणं काही ज्ञात नाहीच आहे. तरी देखील डाउन सिंड्रोम, फेटल अल्कोहल सिंड्रोम, फ्रेजाइल लेग सिंड्रोम, जन्मदोष किंवा गर्भावस्थेत जन्मापूर्वी आईला झालेला काही संसर्ग, अनुवंशिकता अशी बरीच कुठली कारणं असू शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला पोहोचणं गरजेचं आहे. कारण पालकांचं मार्गदर्शन ही सगळ्यात महत्त्वाची बाब ह्या बौद्धिक अपंगत्वामध्ये येते. मूल कमी बुद्ध्यांकाचं आहे, ते स्लो लर्नर आहे, म्हणून आपला पेशन्स वाढवावा लागेल हे मान्य करून तज्ञांची मदत घेणं, आहे त्या परिस्थितीमध्ये त्याला स्वतंत्र आणि जबाबदार होण्यासाठी प्रोत्साहन देणं, विशेष मुलांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक अभ्यासक्रमांबद्दल माहिती करून घेणं, कमी बुद्ध्यांक असलेले बालक, कमी बुद्ध्यांक असलेल्या त्या मुलाला जर योग्य वेळी योग्य उपचार मिळाले, तर सकारात्मक थोडी प्रगती नक्कीच दिसू शकते. मुलाला त्याचं सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी जी काही मदत करता येईल, जे कायदे आहेत, हक्क आहे, ते जाणून घ्यायला हवेत. एखाद्या खेळात प्रावीण्य मिळवण्यासाठी, छंद जोपासण्यासाठी कुठल्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याचा शोध घ्यायला पाहिजे. कारण छंद वर्ग, कौशल्य वर्ग आणि स्पेशल ऑलिम्पिक्स देखील यांच्यासाठी आहेत. कारण अशा खेळांमध्ये, ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतल्यावर जी सकारात्मकता आणि आत्मविश्वास त्यांना मिळतो, त्याने खूप मोठी उभारी त्यांना येते. जोडीला अशा विशेष मुलांचे जर अजून काही पालक असतील, तर त्यांचाही शोध घेऊन एक समुदाय त्याच्यात जोडणं जर शक्य झालं, तर तेही प्रयत्न करायला हवे. कारण अशा ओळखींमधून अधिक संधी उपलब्ध होतात. पालक म्हणून तुमची जी काही ऊर्जा आहे, ती त्या मुलांसाठी खूप आवश्यक असते. कारण बौद्धिक अपंगत्वासाठी विशेष प्रशिक्षण हा एकच मार्ग आहे. तेव्हा फ्रेंड्स जर आपल्या सभोवती कोणी असं तुम्हाला विशेष मूल दिसत असेल किंवा त्यांच्यावर, त्यांच्या पालकांवर ते अभागी असल्याच्या नजरेने न बघता, असा दयेचा भाव न ठेवता, आपल्याकडनं जी मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. आणि जर अशा कुठल्या मुलाच्या पालकांना याविषयी जाणीव नसेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचंही काम तुम्हाला करता येईल. म्हणजेच तुमची मदत या प्रसंगी मोलाची ठरणार आहे. सो स्टे ट्यून्ड एंड थँक्स फॉर वॉचिंग.